नमस्कार. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. मी एक स्वामी सेवेकरी असून तुम्हाला आज गुरुपौर्णिमेला स्वामींचे गुरुपद कसे घ्यायचे ते मी सांगणार आहे. स्वामी आपले गुरु व आपण त्यांचे शिष्य आहे हे स्वामींना व आपल्याला दोघांनाही माहीत आहे. पण जसे आपण मोबाईलला वर्षाचा रिचार्ज केला की तो वर्षभर व्यवस्थित चालतो, तसेच प्रत्येक वर्षी आपण गुरुपौर्णिमेला स्वामींना गुरु केल्यामुळे म्हणजे स्वामींना गुरुपद दिल्यामुळे आपल्या प्रत्येक कार्यावर व स्वतः आपल्यावर स्वामींचे खास लक्ष असते. स्वामी महाराज आपले सर्व संकटे अडचणी दूर करतात व आपले कार्य यशस्वीरित्या पार पाडतात आणि स्वामी महाराज सदैव आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतात. चला तर मग आपण आता गुरुपद घेण्यास सुरुवात करावी. सर्वप्रथम आपल्याला गुरुपद घेण्यास जे साहित्य लागेल ते आपण बघू. स्वामी महाराजांची मूर्ती असेल तर मूर्ती घ्या किंवा महाराजांचा फोटो पण चालेल. पाट किंवा चौरंग असेल तर चौरंग घ्या. पाटावर देवासन, आपल्याला बसण्यासाठी आसन, ग्लासात पाणी, पळी किंवा चमचा, अक्षदा, अष्टगंध, फूल, धूप, दीप, पंचामृत, नैवेद्याला पेढे असेल तर ठीक, नाहीतर मग खडी साखर, पंचामृत साखरसुद्धा चालेल. नारळ, गुलाबाचे फूल, तांब्याचे ताम्हण, गुलाबजल, रुमाल आणि जपमाळ. देवाची किंवा स्वामींची कुठलीही सेवा करताना देवघरात दिवा, अगरबत्ती किंवा धूप चालू असणे आवश्यक आहे. कारण देवांच्या सेवेला अग्नीची साक्ष असणे महत्त्वाचे असते. महाराजांची मूर्ती असेल तर प्रथम तिला तांब्याच्या ताम्हणात ठेवून साध्या पाण्याने त्या मूर्तीचा अभिषेक श्री स्वामी समर्थ म्हणून 11, 20 किंवा 1 माळ जप करून अभिषेक करावा. त्यानंतर पंचामृताने महाराजांचा अभिषेक करून परत स्वच्छ पाण्याने अभिषेक करून ती मूर्ती किंवा तो फोटो देवासन असलेल्या पाटावर ठेवावा. कुठलीही सेवा करताना संकल्पयुक्त केल्याने त्याचे फळ आपल्याला 100% मिळतेच. म्हणून आपण ती सेवा हातात पाणी घेऊन संकल्प करून करूया. कपाळी गंध अक्षदा लावून आपल्याला विष्णूंची नावे घ्यायची आहे. ओम केशवाय नमः, ओम नारायणाय नमः, ओम माधवाय नमः, ओम गोविंदाय नमः, ओम विष्णवे नमः, ओम मधुसूदनाय नमः, ओम त्रिविक्रमाय नमः, ओम वामनाय नमः, ओम श्रीधराय नमः, ओम ऋषिकेशाय नमः, ओम पद्मनाभाय नमः, ओम दामोदराय नमः, ओम संकर्षणाय नमः, ओम वासुदेवाय नमः, ओम प्रद्युम्नाय नमः, ओम अनिरुद्धाय नमः, ओम पुरुषोत्तमाय नमः, ओम अधोक्षजाय नमः, ओम नारसिंहाय नमः, ओम अच्युताय नमः, ओम जनार्दनाय नमः, ओम उपेंद्राय नमः, ओम हरये नमः, ओम श्रीकृष्ण परमात्मने नमः. परत हात जोडून देवतांचे स्मरण करावे. श्रीमन महागणाधिपतये नमः. श्री कुलदेवताभ्यो नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री मातृपितृदेवताभ्यो नमः. श्री इष्टदेवताभ्यो नमः. श्री ग्रामदेवताभ्यो नमः. श्री स्थानदेवताभ्यो नमः. श्री वास्तुदेवताभ्यो नमः. श्री आदित्यादी नवग्रह देवताभ्यो नमः. श्री एतत्कर्म प्रधान देवताभ्यो नमः. आता आपल्याला हातात पाणी घेऊन आणि 2-3 दाणे अक्षदाचे टाकून संकल्प करायचा आहे. मी आता तुमचे गोत्र जे असेल ते वशिष्ठ असेल, कश्यप असेल, गौतम असेल ते म्हणून मी या गोत्रात उत्पन्न झालेल्या आणि स्वतःच्या नावाचा उच्चार करून या नावाचा मला स्मृती शास्त्रोक्त श्री गुरुपूजनाचे पुण्य मिळावे म्हणून प्रायश्चित्त संकल्प करीत आहे. माझ्या या जन्मातील जन्मजन्मांतरी बालपणी, तरुणपणी, प्रौढ असताना, म्हातारपणी माझ्याकडून वाणी, डोळे, जिव्हा इत्यादी इंद्रियांकडून ज्ञात, अज्ञात, दृश्य, अदृश्य, कायिक, वाचिक, मानसिक पाप घडले असेल, मी ब्राह्मण निंदा केली असेल, गुरुनिंदा केली असेल, तसेच आईवडिलांची निंदा, देवनिंदा, तीर्थनिंदा, वेदनिंदा, शास्त्रनिंदा केली असेल, तसेच वाईट गोष्टींना स्पर्श, अपूजनीय व्यक्तींचे पूजन, परधर्माची टीका, खोटे भाषण, वाईटाशी भाषण केले असेल, पापी लोकांशी संबंध, परस्त्री बरोबर भाषण, परस्त्रीगमन, परपुरुषगमन, ब्रह्मदेव निषिद्ध आचरण केले असेल, शौचत्याग, संध्यात्याग, उपासनात्याग, तर्पण, वैश्यदेव त्याग, नित्य होम त्याग, देवपूजा त्याग, गावदेशाचा त्याग, शास्त्रत्याग, आश्रमत्याग केला असेल, अभक्ष्य खाल्ले असेल, चाखण्यास अयोग्य चाखले असेल, उष्ट अन्न खाल्ले असेल, दूषित अन्न, परान्न, निंदनीय अन्न खाल्ले असेल, तसेच
काही लहान मोठे पाप व चुका माझ्या हातून घडल्या असतील तर त्या सर्व पापांचा परिहार होऊन माझे शरीर मन वाणी शुद्ध होण्यासाठी मी श्री स्वामी समर्थ महाराजांना आजपासून गुरु, सद्गुरू, परमगुरू मानून त्यांची पंचोपचार पूजा करीत आहे. आता महाराजांची जो आपण पाटावर फोटो किंवा मूर्ती ठेवली असेल त्यांची पंचोपचार पूजा करावी. श्री स्वामी समर्थ महाराजाय नमः. विलेपनार्थ चंदनम समर्पयामी म्हणून अष्टगंध लावावे. श्री स्वामी समर्थ महाराजाय नमः. ऋतुकाल पुष्पानी समर्पयामी म्हणून फूल व्हावे. श्री स्वामी समर्थ महाराजाय नमः. धूपम अग्रपयामी म्हणून धूप किंवा अगरबत्ती ओवाळावी. श्री स्वामी समर्थ महाराजाय नमः. दीपम दर्शयामी म्हणून दीप ओवाळावा. श्री स्वामी समर्थ महाराजाय नमः. पंचामृत नैवेद्यम समर्पयामी म्हणून पंचामृत असेल तर पंचामृत, पेढे असेल तर पेढे किंवा खडी साखराचा महाराजांना नैवेद्य दाखवावा. आणि त्यानंतर गुरुपूजन झाल्यावर म्हणायचे आपण प्रार्थना म्हणावी. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज, मी आपले चरणी त्रिवार मुजरा करून प्रार्थना करीत आहे. आजपासून आपण माझे माता पिता गुरु सर्व काही तुम्हीच आहात. आजपासून मला आपला शिष्य बनवून आपण माझे गुरु व्हावे व मला गुरुपदी लीन करावे. माझा सर्वार्थाने सांभाळ करावा. आपण माझे गुरु, सद्गुरू, परमगुरू, परात्पर गुरु, गुरुतत्व सर्व काही आपणच आहात. म्हणून आपण माझा शारीरिक, मानसिक, प्रापंचिक, आर्थिक, दैविक, आदिदैविक, भौतिक, आदिभौतिक, धार्मिक, आध्यात्मिक, परमार्थिक सर्वतोपरी सांभाळ करावा व योग्य शिष्य परंपरेचे मला ज्ञान पटवून माझ्यावर अनुग्रह करावा. अशी मी नम्रपणे तुम्हा त्रिवार मुजरा करून आपले चरणी प्रार्थना करीत आहे. प्रार्थना झाल्यावर आपल्याला परत तीर्थ घ्यायचा, मंत्र म्हणायचा आहे. हातात पाणी घ्यावे आणि मग म्हणावे. अकाल मृत्यूहरणम सर्व व्याधी विनाशनम श्री गुरु पादोदक श्री स्वामी समर्थ महाराज पादोदक तीर्थ जठरे धरम्यहम असे म्हणून पाणी पिऊन घ्यायचे आहे. अशा प्रकारे हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. जाता जाता तुम्हाला मी एक गोष्ट सांगू इच्छिते की मी स्वतः 35 ते 40 वर्षापासून स्वामी सेविकरी आहे. तुमचे कुठलेही प्रश्न किंवा समस्या असेल तर कमेंट करून मला सांगा. मी त्यावर जरूर मार्गदर्शन करेल. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.